महाराष्ट्रातील शेवटचा आणि 5व्या टप्प्यातील मतदानाला उद्यापासून सुरुवात होणार आहे। सकाळी 7 वाजल्यापासून मतदान होणार आहे आणि त्याची जय्यत तयारी होताना पाहायला मिळते। दादरमध्ये आपण आहोत आणि दादरमधून ज्या ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या सगळ्या मतदान केंद्रावरचं ईव्हीएम मशीन असेल किंवा सगळी यंत्रणा जी आहे ते वाटप करण्याचं काम सुरू झालेलं आहे। निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी कर्मचारी आपल्याला पाहायला मिळतात। नेमकी कशी ही तयारी आहे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत निवडणूक उप अधिकारी आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल, आता उद्या सकाळपासून मतदान होणार आहे, त्याची तयारी सुरू आहे, कशी तयारी आहे? आपल्याकडे 181 माहीम विधानसभा मतदारसंघात एकूण 249 मतदान केंद्र आहेत। मतदान केंद्राचा सगळा जो स्टाफ आहे तो आज आपल्या मतदान केंद्रावरती रवाना होत आहे। अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे नियोजन झालेलं आहे। सर्व जे कर्मचारी आहेत ते सकाळी लवकरपासूनच आपल्या निवडणूक कर्तव्यावर इथे हजर झालेले आहेत। आपला अल्पोपहार करून, आपल्या टीम फॉर्म करून, आपल्या मशीन्स आणि इतर जे साहित्य इथं जे त्यांचं डिस्ट्रीब्युशन होतं ते घेऊन ते आता लवकरच सगळे आपापल्या केंद्रावरती रवाना होतील आणि रवाना झाल्याच्या नंतर आज मतदान केंद्राचं सेटअप ते तिथं करतील आणि उद्या सकाळपासून त्यांच्या मतदानाला तिथे सुरुवात होईल। खरं तर मुंबईतलं मतदान हे खूप सेन्सिटिव्ह आणि महत्त्वाचं मानलं जातं, कारण अनेक सेलिब्रिटी आहे, तसं सेन्सिबल अनेक परिसर सुद्धा आहेत। काय नेमकी काळजी घेतलेली आहे की कुठल्या प्रकारचा धोका किंवा कुठला अनुचित प्रकार घडू नये म्हणून? आपल्याकडे मतदान केंद्र जी आहेत ही बऱ्या प्रकारे सगळे जे आहे ते चांगल्या बिल्डिंगमध्ये म्हणा, इमारतीमध्ये म्हणा तिथं आहेत। ज्या ज्या ठिकाणी आपल्याला मंडप टाकायचे आहेत, शेडसाठी जी काही व्यवस्था करायची आहे, पाण्याची जी काही व्यवस्था करायची ती सगळी व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे। जवळपास 3-4 महिन्या अगोदरपासून हे सगळं निवडणुकीचं कामकाज जे आहे त्याची पूर्वतयारी जी आहे ती होत असते। आज जे आपण बघतो ते सगळ्या पोलिंग पार्टीज इथं रवाना होत आहेत आणि रवाना झाल्याच्या नंतर त्यांची तिकडची जी व्यवस्था आहे ती ऑलरेडी आपण सगळी केलेली आहे। मतदारांसाठी त्यांचे नाव सर्च करणे, त्यांच्या जे वोटर इन्फॉर्मेशन स्लिप जे आहेत त्या स्लिप्स आपण वाटप केलेलं आहे, ज्याच्यातून त्याला त्यांचं मतदान केंद्र कळणार आहे, त्यांचं कुठल्या यादी भागात नाव आहे, कुठल्या अनुक्रमांकात नाव आहे ते त्यांना कळणार आहे। ही सगळी इन्फॉर्मेशन आणि सगळी आपण इथं तयारी केलेली आहे। तरीसुद्धा बाकी अगोदरच्या आपले ज्या फेजेस झालेल्या आहेत त्यातले मतदान आणि त्यातला हे पाहता मी सर्वांना आवाहन करतो की प्रत्येक मतदारांनी आपला जो मतदानाचा हक्क जो आहे हा बजवावा आणि सर्वांनी आपापलं मतदान करावं। खरं तर मतदान सुरू झाल्यानंतर अनेकदा ईव्हीएम मशीनमध्ये काही गोंधळ पाहायला मिळतो, अनेकदा बोगस वोटिंग होतं। यासाठी काही यंत्रणा आपण हे केली आहे? बोगस वोटिंगचं जे काही प्रकार आहे असा तर इथं काही मुंबईत कधी घडलेला मला आठवत नाही आहे। बाकी जे काही आपल्या मतदान केंद्राच्या आतमध्ये आपण मोबाईल जे नेण्यासाठी अटकाव केलेला आहे ती निर्बंध आहे। 100 मीटरच्या आतमध्ये मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक जे साहित्य आहे ते त्यांना घेऊन जाता येणार नाही आहे। ते इन्स्ट्रक्शन सगळीकडे जे आहेत तशी मुंबईत सुद्धा आहे। पाहतोय उद्या सकाळपासून जे आहे ते मतदानाला सुरुवात होईल आणि त्यासाठी संपूर्णपणे मतदान यंत्रणा जी आहे ती निवडणूक प्रक्रिया जी आहे पार पाडण्यासाठी जी आहे ती यंत्रणा सज्ज झालेली आहे। प्रत्येक ठिकाणी ईव्हीएम मशीन वाटप करण्यासाठी सुरुवात झालेली आहे। सोबत पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन हेमंत कदम, राजू सुरणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।